आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ध्यान कार्यशाळा. आपली ही एक दिवसाची ऑनलाईन ध्यान कार्यशाळा आहे. यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अमित मानव एक्सेल ट्रेनिंग्स कडून आणि अवेकन माइंड्स कडून आपल्या सर्वांचं या विशेष अशा ध्यान कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. पुन्हा एकदा आजच्या कार्यशाळेचे मार्गदर्शक आचार्य अमित मेधावी सर, अवेकन माइंड्स एक्सेल ट्रेनिंगचे सर्वेसर्वा अभिजित मानव सर, तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून नामांकित असे वेगवेगळे व्यक्ती जॉईन झालेत. आपल्या सर्वांचं या या ध्यान कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रत्यक्षात ध्यान कार्यशाळा सुरू करण्या अगोदर मी आपल्या सर्वांना एक्सेल बद्दल आणि अवेकन माइंड्स बद्दल थोडक्यात सांगू इच्छितो. अवेकन माइंड्स ही प्रशिक्षण संस्था वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण देते. पर्टिक्युलरली मेंटल वेलनेस लाईफ कोचिंग या फील्डमध्ये अवेकन माइंड्स कडून विविध प्रकारचे जवळजवळ 30हून अधिक प्रोग्राम्स प्रशिक्षण दिली जातात. आणि त्यातीलच एक प्रशिक्षण म्हणजे ध्यान, मेडिटेशन. तर आजची जी कार्यशाळा आहे त्या अनेक कार्यशाळांपैकी एक कार्यशाळा म्हणजे मेडिटेशन याच्या अनुषंगाने आहे. अवेकन माइंड्स गेली कित्येक वर्षांपासून समाजातील विविध स्तरातील हर एक व्यक्तीला जीवन सर्वांग सुंदर, आनंदी, यशस्वी, निरोगी, दीर्घायुष्य कसं जगता येईल, प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश कसं प्राप्त करता येईल या अनुषंगानं डिझाईन केलेले वेगवेगळे प्रशिक्षण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतं. ते मेंटल वेलबिंग असेल, NLP कोचिंग असेल, लाईफ कोचिंग असेल किंवा पर्सनल कोचिंग असेल, व्यक्तिशः मार्गदर्शन असेल आणि मनासंबंधित म्हणजेच माइंड पॉवर संबंधी असेल, अशी वेगवेगळी प्रशिक्षण आपण अवेकन माइंड्स कडून घेत असतो. आजच्या या ध्यान कार्यशाळेसाठी जे प्रशिक्षक आहेत त्यांची ओळख मी आपल्या सर्वांना थोडक्यात करून देतोय. खरं तर आजचे आपले जे प्रशिक्षक आहेत यांना ओळख करून देण्याची तशी विशेष अशी आवश्यकता नाही, कारण सर्वांना सुपरिचित असलेले गेली कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेले हे प्रशिक्षक आहेत आचार्य अमित मेधावी सर. सरांचं डीएड झालेलं आहे. सर प्राथमिक शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली 15 वर्षांपासून त्यांचा शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाचा अध्यापनाचा अनुभव आहे. सरांनी MA इंग्लिश मधून केलेला आहे, MA पाली आहे, म्हणजेच डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. सोबत सर पाली विषयामधून नेट क्वालिफाईड आहेत. गेली कित्येक वर्षांपासून सर ध्यानाचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ध्यानावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अनेक व्याख्यानं सर देत आहेत. मन आणि आपलं जीवन या अनुषंगानं सर सातत्यानं वेगवेगळी व्याख्यानं देत असतात. आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंज, सकारात्मक बदल, परिवर्तन आणण्याचं काम आचार्य अमित मेधावी सर यांनी त्यांच्या प्रशिक्षण आणि ऑफकोर्स वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून केलेलं आहे. तेव्हा आजच्या या कार्यशाळेसाठी जे प्रशिक्षक आपल्याला लाभलेले आहेत आचार्य अमित मेधावी सर, यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांचा सराव हा खरंच आपल्या सर्वांना एक नवसंजीवनी सातत्यानं देणारा असतो. आणि तोच प्रत्यय, तोच अनुभव आज आपल्याला येणार आहे. तेव्हा अधिक वेळ न घेता मी आजच्या या ध्यान कार्यशाळेसाठी आचार्य अमित मेधावी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या या कार्यशाळेला सुरुवात करावी. अमित सर, खूप तुम्ही खूप शेअर. धन्यवाद सर. शेअर करतोय मी, एकच मिनिट. स्क्रीन दिसत आहे सर? हो सर, दिसते सर.
आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अवेकन माइंड्स आणि एक्सेल ट्रेनिंग सिस्टीमच्या वतीनं आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. स्वपरीक्षण करण्याची, आत्मचिंतन करण्याची आणि स्वतःचं मूल्यांकन करण्याची. आपलं आजचं जर जीवन पाहिलं तर इतकं धावपळीचं, दगदगीचं जीवन आहे आणि या जीवनामध्ये स्वतःसाठी खूपच कमी वेळ आपण राखून ठेवतो. आणि इतर असंख्य गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा स्वतःकडे पाहण्यासाठी जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ आपण देतो की नाही याचाही थोडासा साकल्यानं विचार करायला पाहिजे. म्हणून रियालिटी चेक या अत्यंत महत्वाच्या संकल्पनेकडे आपण आलं पाहिजे. दिवसातून काही वेळ काढून स्वतःला सतत प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. स्वतःचं मूल्यांकन करत राहिलं पाहिजे की नेमकं आपल्यासोबत काय सुरू आहे. तर आता आपण बघूया की नेमकं काय आहे. पहिली गोष्ट, तुमच्या मनात सतत विचार सुरू असतात आणि प्रयत्न करूनही मन शांत होत नाही. आता ही गोष्ट पहिली जी आहे ती खूप महत्वाची आहे. मनामध्ये सतत विचार सुरू असणं ही जिवंतपणाची अवस्था आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. जर विचार सुरू नसतील तर आपण जिवंत नसतो. विचार सुरू आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण विचार करतो हे आपल्याला समजतं ही त्याच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट आहे. प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये जो मूलभूत फरक आहे तो हाच आहे की प्राणी फक्त गरजेपुरता विचार करतो. भूक लागली की अन्नाचा शोध घेतो, तहान लागली की पाण्याचा शोध घेतो, भीती वाटली की पळून जातो, किंवा फारच काही अंगावरती आलं तर दुसऱ्यावरती हल्ला करतो. माणसाचं मात्र तसं नाही. माणसाच्या मनामध्ये हे असंख्य जे विचार सुरू असतात. आता विचार सुरू असणं ही गोष्ट वेगवेगळी, पण ते विचार अधिक वाढणं आणि त्या विचारांच्या मुळं मन अशांत होणं हा मात्र धोक्याचा विषय आहे. हे मात्र आजारपण आहे. मग विचार सुरू असतात का? तर हो. आणि मन शांत असतं का? याचा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा आहे. आता हा जो 1 तास आपण सोबत आहोत तर एका तासामध्ये हे मूल्यांकन आपण स्वतःच करणार आहे. हे जे प्रश्न उपस्थित होत आहे त्याचं उत्तर आपणच स्वतःला द्यायचं आहे की खरोखर माझं मन शांत होतंय का? प्रयत्न करूनही ते शांत होतं की नाही? अशांत आहे का? हा पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे, दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड ताणतणाव जाणवतो आपल्याला. ताणतणाव जीवनामध्ये असायला पाहिजे का? तर होय. कारण एखाद्या गोष्टीचा ताण घेतल्याशिवाय, एखाद्या गोष्टीचा थोडासा तणाव असल्याशिवाय आपल्या हातून त्या गोष्टीची परिपूर्ती होत नाही. पण हाच ताण जर अधिकचा वाढला, म्हणजे परीक्षा आहे, परीक्षेसाठी अभ्यास करायला पाहिजे, हा ताण ठीक आहे. किंवा एखादी गोष्ट मिळवायची आहे, त्याच्यासाठी कष्ट केले पाहिजेत, हा ताण योग्य आहे. पण हाच ताण जर प्रचंड प्रमाणामध्ये वाढला तर तो ताण आपल्या शारीरिक आरोग्याला मारक ठरतो. आपल्या दैनंदिन जीवनाला तो मारक ठरतो. मग आपल्या जीवनामध्ये असा काही ताणतणाव आपल्याला जाणवतो का? हा दुसरा महत्वाचा विषय आपण समजून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट तशीच महत्वाची आहे. छोट्या 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 गोष्टीवरून आपल्याला राग येतो. कुणी इकडचा पेन तिकडे ठेवला आपल्याला चिड येते, राग येतो. कुणी मनासारखी गोष्ट एखादी नाही केली आपल्याला चिड येते. कुणी आपल्याकडे पाहिलं नाही, आपल्याला विचारलं नाही, अगदी क्षुल्लक गोष्ट असते पण त्यावरून आपल्यामध्ये मनामध्ये चिडचिड उत्पन्न होते. स्वतःवरच आपण कधी चिडतो, कधी दुसऱ्यांवरती चिडतो आणि मग अस्वस्थ वाटायला सुरुवात होतं. असं काही आपल्यासोबत घडतंय का? या गोष्टींचं चिंतन आपण रियालिटी चेक म्हणून करणार आहे. याचं मूल्यमापन आपल्याला करायचं आहे की खरोखर माझ्यासोबत या गोष्टी घडतायत का? मन शांत नाही, प्रचंड ताणतणाव आहे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी उदास होतो, अस्वस्थ होतो, निराशेनं भरलं जातो. आणि त्यानंतर मग निराशेनं भरलेलं जे मन आहे, एखादा निर्णय जर घ्यायचा असेल आपल्याला तर मग मन गोंधळतं. आपण अस्थिर होतो, चंचलता जाणवते. करू की नको, होय की नाही, यातनं यश येईल की नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निर्णय योग्य घ्यायचा असतो, जो सम्यक निर्णय घ्यायचा असतो, निश्चित निर्णय घ्यायचा असतो, त्या निश्चित निर्णयापर्यंत आपण येऊन थांबत नाही. कारण आतमध्येच इतका गोंधळ चाललेला असतो
की खरं काय खोटं काय, योग्य काय अयोग्य काय, घेऊया निर्णय की नाही घेऊया, या सगळ्या दोलायमान अवस्थेमध्ये आपल्या मनातली अस्थिरता आणि चंचलता जी आहे ती इतकी वाढते की आपल्याला कोणताही एक निर्णय घ्यायला संधी मिळत नाही. अशी गोष्ट आपल्यासोबत घडते का? पाचवी गोष्ट, या मनाच्या अस्थिरतेमुळे कामात सातत्य राहत नाही, अकार्यक्षमता जाणवते आणि परिपूर्णता येत नाही. एखाद्या व्यक्तीचं मन जर अस्थिर असेल तर तो सलगपणे काम करू शकत नाही. कारण शरीराला आदेश देणारी गोष्ट कोणती आहे? तर ती गोष्ट आहे मन. आणि मन जर अस्थिर असेल तर तो सातत्यपूर्ण एखादं काम करू शकत नाही. एखादं काम आपण जर सातत्यपूर्ण करत नसू तर आपलं काम पूर्ण होऊ शकत नाही, आपली कार्यक्षमता वृद्धिंगत होऊ शकत नाही. आणि ही अकार्यक्षमता आपल्याला जाणवते का? आणि अकार्यक्षम आपण असल्यामुळं जी परिपूर्ती व्हायला पाहिजे एखाद्या कामाची, एक्स वाय झेड कोणतीही गोष्ट घ्या, अभ्यास करायचा असेल किंवा एखादी गोष्ट तयार करायची असेल, एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, अस्थिरतेमुळं आपण अकार्यक्षम बनतो. अकार्यक्षम असल्यामुळं ती गोष्ट परिपूर्ण होत नाही. असं काही आपल्यासोबत घडत आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. घडत नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण घडत असेल तर आपण चिंतन करणं खूप आवश्यक आहे. सहावी गोष्ट यातली, आजूबाजूला खूप लोक आहेत आपल्या आणि तरी सुद्धा आपण एकटे आहोत, असं कधी जाणवतंय का? मनुष्य हा साधा, आपण म्हणतो की समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये आपण राहतो, वावरतो, लोकांसोबत भेटतो, लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये मिसळणं, लोकांशी बोलणं, कारण बोलण्याची कला केवळ मनुष्यालाच आहे, प्राणी बोलत नाहीत. मग इतरांच्या सोबत आपण जेव्हा व्यवहार ठेवतो, इतरांमध्ये मिक्स होतो, तिथं असून सुद्धा कधी कधी एकटेपण आपल्याला जाणवतोय का? सगळ्यांमध्ये आहे पण कुठंच नाही, उदास एकटाच बसलेला आहे, किंवा सगळे लोक हसत आहेत, गप्पा मारत आहेत, गोष्टी करत आहेत, आणि आपण मात्र कुठल्या तरी एखाद्या विवंचनेमध्ये अडकून पडलोय, असं काय आहे का? हा एकटेपणा आपल्या जीवनामध्ये आहे का? भौतिक गरजा पूर्ण आहेत तरी सुद्धा मला एकटं वाटतं, वाटत असेल तर आपण विचार करायला पाहिजे. सातवी महत्वाची गोष्ट, निराशा, उदासीनता, मानसिक थकवा आणि उद्विग्नता यासारख्या नकारात्मक भावना सतत अनुभवास येतात का? आता ध्यान कार्यशाळा आपण नाव पाहिलं ट्रेनिंग सिस्टीमचं, तर अवेकन माइंड्स आणि एक्सेल ट्रेनिंग सिस्टीम आहे. अवेकन माइंड्स आपल्याला काय शिकवत आहेत हे? की आपल्याला जागं व्हायचं आहे. कशाविषयी जागं व्हायचं आहे? आपल्या मनाविषयी जागं व्हायचं. पहिल्यांदा आपण पाहिलं की विचार आपले समजा स्पीड न जात आहेत, खूप मोठ्या प्रमाणात विचार वाहत आहेत. वाहू देत, काही अडचण नाही. पण त्या विचारांमध्ये फ्रिक्वेन्सी कशाची जास्त आहे? निराशेनं भरलेले विचारांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, की उदासीनतेनं भरलेले विचार जास्त आहेत? मानसिक थकवा त्यामध्ये आहे, की उद्विग्नता आहे? निगेटिव्ह ज्या थॉट प्रोसेस आहेत त्यांचा भरणा आपल्या मनामध्ये जास्त आहे असेल तर आपण विचार करायला पाहिजे. विचार उत्पन्न होणं न होणं आपल्या हातात नाही, भावना उत्पन्न होणं न होणं आपल्या हातात नाही. पण जे विचार उत्पन्न होत आहेत त्यामध्ये सातत्यानं निगेटिव्हिटी जर येत असेल, जे विचार उत्पन्न होत आहेत त्यामधून सकारात्मकता दिसतच नसेल, तर असा जर अनुभव आपल्याला येत असेल तर अशा अनुभवाच्या बाबतीत आपण सजग आहोत का? ती सजगता आणण्यासाठी आपल्याला ध्यानाकडे वळायचं आहे. आणि ही निगेटिव्हिटी आपल्याला पोखरत 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 जात असते. याच्याकडं आपण गांभीर्यानं पाहणं खूप आवश्यक आहे. आणि आठवी गोष्ट, शारीरिक थकवा, जडपणा, कंटाळा, आळस, कामातील चालढकल आणि इतर शारीरिक व्याधी आपल्याला जाणवतात का? शरीर आहे तर शरीराचे धर्म आहेत. कष्ट केलं, काम केलं की शरीर थकणार आहे. शरीराला जर योग्य प्रकारचं पोषण आपण दिलं नाही तरी सुद्धा शरीर थकणार आहे. शरीराच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तरी सुद्धा शरीरामध्ये आजार उत्पन्न होणार आहेत. पण आपलं मन जर उदास असेल तर त्या उदास मनाचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये थकवा निर्माण होत असतो.
मन शांत नसेल किंवा निराशेनं भरलेला असेल तर मनामधला जडपणा जो आहे, काहीच करू नये, हे पण नाही ते पण नाही, मनामध्ये आपल्या सुस्ती आली असेल तर त्याचं रूपांतर शारीरिक सुस्तीमध्ये होतं आणि मग काहीच करावंच नाही वाटतं. साधा पेन सुद्धा आपण इकडून तिकडे उचलून ठेवत नाही. पाण्याचा ग्लास सुद्धा इकडून तिकडे उचलून आपण ठेवत नाही. असं आपल्यासोबत होतंय का? एखादं काम आपलं आहे पण नाही, नंतर करतो, उद्या करतो, आज नको करायला, आज जरा विश्रांती घेतो, उद्या करतो. आणि सतत माझा हात दुखतोय, माझं पाय दुखतोय, माझी मान दुखते, माझं पोट दुखतं, मला चाललं की सोसतच नाही, मला थंडीत सोसत नाही, मला उन्हातच त्रास होतो. असा काही सेटअप आपण तयार करून घेतलाय का आपल्या जीवनाचा? तर त्याविषयी सुद्धा आपण गांभीर्यानं विचार करायला पाहिजे की नेमकं काय सुरू आहे. मन आपलं कसं आहे आणि शरीर आपलं कसं आहे. मनामध्ये नकारात्मक भावना विचार आहेत का? आणि शरीरामध्ये आळस, कंटाळा, थकवा, जडपणा, सुस्ती असं काय आहे का? म्हणजे उत्साह दोन्हीकडे आहे की दोन्हीकडचा उत्साह गेलेला आहे. उत्साह असणं हे आपल्यासाठी लाभदायक आहे. मानसिक उत्साह, शारीरिक उत्साह. आणि उत्साह जर नसेल तर रोजचा दिवस आपला संपत संपत चाललेला आहे. एक एक दिवसानं आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. मग एक एक दिवस असा घालवायचा की त्यामध्ये काय निर्माण नवीन करायचं का, याचा आपण विचार करावा. म्हणून या ध्यान कार्यशाळेच्या माध्यमातून आपण चिंतन करत आहे, मूल्यमापन करत आहे स्वतःच. आता या गोष्टी झाल्या 8. आता या गोष्टींच्या मध्ये जेव्हा आपण पाहतो ठीक आहे आपल्यासोबत असं असं घडत आहे, तेव्हा विचारांचा कल्लोळ कमी व्हावा, भावनांचे योग्य व्यवस्थापन होऊन स्वतःशी आणि इतरांशी स्नेहसंबंध जोपासले जावेत, ते वृद्धिंगत व्हावेत असे वाटते का? ठीक आहे, आता मनामध्ये खूप विचार आहेत, मनामध्ये खूप गोंधळ आहे, निराशा आहे, एकटेपणा आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. भावना आपल्या हातामध्ये नाहीत, भावनांचं व्यवस्थापन आपल्याला करता येत नाही. आणि त्याच्यामुळे जे संबंध आहेत व्यक्ती व्यक्तीमधले, कुटुंबातले संबंध, समाजातले संबंध, जिथं काम करतो तिथले संबंध, ते संबंध हेल्दी नाहीत, आनंदी नाहीत, सुसंवादी नाहीत. त्याच्यामुळं मग आपल्या जीवनामध्ये आणखी एका संकटाची भर पडलेली असते. मग हे सगळं बाजूला जाऊन आपले संबंध आहेत ते चांगले व्हावेत, ते वृद्धिंगत व्हावेत असं वाटतंय का? वाटत असेल, त्याचं उत्तर हो असेल, तर मात्र आपण चांगला प्रवास पुढचा करू शकतो. 10वी गोष्ट, दैनंदिन जीवनामध्ये आनंद, सकारात्मकता, मनशांती, समाधान आणि अर्थपूर्णता आपल्याला अनुभवायची आहे का? तर याचं सुद्धा उत्तर निश्चितच आपलं हो असणार आहे. कुणाला आनंद नको आहे, कुणाला सकारात्मक जीवनशैली नको आहे, कुणाला मनशांती नको आहे, कुणाला समाधान नको आहे. आणि अर्थपूर्ण जीवन म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण आनंदी राहायचं असं जीवन कुणाला नको आहे? हे सगळं जीवन आपल्याला आवश्यक आहे. तर या दोन्ही 9व्या प्रश्नाचं उत्तर हो आहे आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर जर आपलं हो आहे, तर आपण एका नव्या प्रवासाला जाऊ शकतो. तो प्रवास करताना आपण पाहणार आहे की आपल्या जीवनामध्ये हे घडतं ते अनेक प्रकारच्या तणावांच्यामुळं. आपलं जीवन जे उदास आहे ते अनेक प्रकारच्या तणावांच्यामुळं. या तणावांची प्रत्येक व्यक्तिगणित गणित कारणं वेगवेगळी आहेत. शेकडो कारणं आहेत. त्या शेकडो कारणांपैकी काही मोजकी कारणं आपण बघूया. पहिली गोष्ट शारीरिक आजार. इथं शारीरिक आजार म्हणजे खूप मोठा एखादा रोगच व्हावा असं काही नाही. छोटंसं दुखणं, हात दुखणं, पाय दुखण्यापासून ते मोठ्या आजारांपर्यंत शरीराला शरीरामध्ये थोडासा जरी बिघाड झाला की आपण त्याचा तणाव घेतो. आपल्या लक्षात हे येत नाही बरेचदा की शरीराचा धर्म आहे, ते आजारी पडणार आहे, उपचार घेतल्यानंतर ते बरं होणार आहे. पण जरा काय झालेलं झालं की त्याचा ताणतणाव, आणि त्या ताणतणावाचं गुणाकार करत जायचा, मल्टिप्लाय करत जायचं. विविध प्रकारचे शारीरिक आजार, शारीरिक दुखणे आपल्या तणावाची कारण आहेत. दुसरं आर्थिक अडचणी. भौतिक गरजा आपल्या परिपूर्ण असतील तर एक टप्पा जीवनातला आपला पूर्ण होतो. म्हणजे दोन भाग जर असतील, भौतिक जीवन, आंतरिक जीवन, तर भौतिक जीवन आपलं सुसंपन्न होणं खूप आवश्यक आहे. आर्थिक अडचणीतून आपण बाहेर पडणं खूप आवश्यक आहे, कारण आर्थिक गरजा पूर्ण असतील तर आपण चांगलं जीवन जगू शकतो. भौतिक गरजा आपल्या पूर्ण होऊ शकतात.
आर्थिक अडचणीमध्ये असणारा व्यक्ती तणावामध्येच असतो. म्हणून आर्थिक अडचणी आपण भरून काढायला पाहिजेत. आर्थिक अडचणीतून आपण बाहेर आलं पाहिजे. जर आपण आलो नाही, त्याच्यासाठी काही नियोजन केलं नाही, तर जीवनामधला तणाव जो आहे तो तणाव आपला वाढतच जातो. तिसरी गोष्ट, सामाजिक विषमता. विषमता म्हणजे कोणतरी कमी आहे, कोणतरी जास्त आहे, कोणतरी उच्च आहे, कोणतरी कनिष्ठ आहे, कोणतरी श्रेष्ठ आहे, कोणतरी शहाणा आहे, कोणतरी नीच आहे. असं जे काही आपल्या अनुभवाला येतं, स्त्री पुरुष संबंधांच्या मध्ये असेल, आर्थिक संबंधांमध्ये असेल, विविध जाती धर्मांच्या बाबतीमधले असेल, तर तिथं सुद्धा तणाव उत्पन्न होतो. मनुष्य म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वीकारलं जात नाही, मनुष्य म्हणून त्याचं मूल्यमापन केलं जात नाही, तेव्हा या अडचणीचा सामना त्याला करावा लागतो. तेव्हा तणाव निर्माण होतात. मानसिक त्रास, अपेक्षा पूर्ण होत नाहीत, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, हे करू का ते करू, असं मला पाहिजे होतं ते झालं नाही, तसं मला करायचं होतं हे घडलं नाही, लोक माझं ऐकत नाहीत. अशा अनेक गोष्टींचा त्रास आपल्याला होत असतो, मानसिक त्रास, कारण विचारांचं आणि भावनांचं व्यवस्थापन झालेलं नसतं. आणि महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट आपण जी पाहिली होती तीच अतिविचार. जिथं 5 मिनिटं विचार करायला असतो एखाद्या गोष्टीचा, तिथं आपण दिवसभर, 2 दिवस, 10 दिवस, महिनाभर विचार करणार. आणि ते विचार थांबतच नाही. त्याचा फ्लो इतका वाढलेला असतो की झोप लागत नाही, भूक लागत नाही. आणि या अतिविचारांच्या मुळं मन तर उदास, डिस्टर्ब होतं, शरीर सुद्धा उदास होतं, डिस्टर्ब होतं. त्याचा पचन संस्थेवर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, आणि मग आपल्या जीवनामध्ये तणाव भरून जातो. आणि याचं एकंदरीत सगळा परिपाक काय आहे, तर जीवनामध्ये दुःख येतं. अनेक प्रकारचे दुःख, शारीरिक दुःख आहेत, मानसिक दुःख आहेत, आर्थिक दुःख आहेत, सामाजिक दुःख आहेत, नैसर्गिक दुःख आहेत. या सगळ्यांच्या मुळे आपल्या जीवनामध्ये तणाव निर्माण होतात. या तणावातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य म्हणून आपल्याकडे ज्या काही क्षमता आहेत, त्या क्षमता आपण वापरतो का, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग आपलं जीवन कसं आहे, तणावानं भरलेलं, नकारात्मकतेनं भरलेलं, डिप्रेशन आहे, उदासीनता आहे, एकटेपणा आहे, हे सगळं जर आपल्या जीवनामध्ये असेल, तर यातून आपल्याला बाहेर पडायचं. आणि हा बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला शोधायचा, जिथं शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, सुख आहे, यश आहे. हा जो बदल आहे, हा बदल आपल्या जीवनामध्ये होणं अपेक्षित आहे. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे अपेक्षित ट्रान्सफॉर्मेशन आहे. बाह्य जग बदलणं जितकं आवश्यक आहे, तसं हे आंतरिक जग बदलणं खूप आवश्यक आहे. आंतरिक जग कधी बदलणार आहे, तर जे वास्तव आहे, त्या वास्तवाला आपण योग्य प्रकारे जाणलं पाहिजे की नेमकं माझी स्थिती काय आहे, माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे, कोणकोणत्या कारणांनी माझ्या जीवनामध्ये ताणतणाव, दुःख वगैरे हे सगळं उत्पन्न होत आहे. आणि त्या वास्तवातल्या कारणांना शोधून त्या कारणांच्या मुळाशी आपण जर गेलो, तर मला असं वाटतंय की ती मुळं जेव्हा आपण काढून टाकू, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला बदल होऊ शकतो. बाह्य जग जे आहे, त्या बाह्य जगामध्ये परिवर्तन घडवून आणणं या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. पण जे आपल्या आतमध्ये चाललंय, तणाव कुठं आहे, आतमध्ये आहे, नकारात्मकता कुठं आहे, आतमध्ये, नैराश्य कुठं आहे, आतमध्ये, एकटेपणा कुठं आहे, आतमध्ये. आतल्या गोष्टी काढणं हे कोणाच्या हातात आहे, ते त्याच व्यक्तीच्या हातात आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या हातात आहे. आणि ते आपण काम 101% करू शकतो. ते करण्यासाठी मात्र आपल्याला ध्यानाकडे वळणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ध्यान खूप खूप आवश्यक आहे. ध्यान म्हणजे जागृती, या अर्थानं ध्यानाकडे पाहूया. सजगता आहे, जागृती आहे, शांती आहे, मनाचा विकास आहे. या सगळ्या संकल्पना ध्यान या संकल्पनेमध्ये आलेल्या आहेत. आपलं आंतरिक जग जे आहे, आंतरिक विश्व जे आहे, ते समृद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आहे. बाह्य घटकाचा आपल्या जीवनावरती जो नकारात्मक परिणाम होतो, तो थांबवण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आहे. या ध्यानाकडे आपण वळणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्यासाठी आपण काही वेळ राखून ठेवतोय का? आपण ध्यानाकडे, जसं एखादी भौतिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण झटतो, मला घर बांधायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला नोकरी मिळवायची आहे, तशाच प्रकारची इच्छाशक्ती
आपल्या आंतरिक जगाला सुधारवण्यासाठी आपण करतो का? हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. आज या निमित्तानं आपण याविषयी चिंतन करूया, आत्मपरीक्षण करूया आणि ध्यानाची आपल्या जीवनातली गरज आहे हे आपण ओळखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हे ध्यान जर आपण करत असू, त्याचे काही फायदे आहेत. जसं तणाव उत्पन्न झाल्यानंतर जीवनामध्ये विस्कळीतपणा उत्पन्न होतो, डिस्टर्ब होतं जीवन, तसं ध्यान जर जीवनामध्ये आलं तर काय होऊ शकतं? पहिली गोष्ट, आपल्या मनाचं व्यवस्थापन आपल्याला करू शकतो आपण. विचार आणि भावना या दोघांमध्ये जर समन्वय असेल, सुसंवाद असेल, तर आपल्या जीवनाचं व्यवस्थापन झालं म्हणजे पूर्ण होऊ शकतं. म्हणून मनाचं व्यवस्थापन करायचं तर काय करावं लागेल? विचार समजून घ्यावे लागतील, ते उत्पन्न कसे होतात ते पाहावं लागेल, भावना कशा उत्पन्न होतात ते पाहावं लागेल, आणि नकारात्मक विचार भावना कशा काढायच्या, सकारात्मक विचार आणि भावना उत्पन्न कशा करायच्या, हे आपल्याला ध्यान साधनेच्या माध्यमातून कळतं. म्हणून मनाचं व्यवस्थापन घडतं ध्यानामुळं. दुसरी गोष्ट, तणाव जे आहेत, अतिरिक्त तणाव, म्हणजे जे ऍक्च्युअल तणावच नसतात अशा काही गोष्टींना आपण तणाव म्हणून जीवन जगत असतो. नको असलेले तणाव सुद्धा आपण ओढवून घेतलेले असतात. जेव्हा ध्यानामध्ये आपण उतरतो किंवा या प्रक्रियेमध्ये जातो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की अरे, या गोष्टीला मी ताणतणाव म्हणत होतो, पण हे ताणतणाव नाहीच आहे. म्हणजे पराचा आपण कावळा केला, अशा गोष्टी आपण केलेल्या आहेत जीवनामध्ये. किंवा एखाद्या गोष्टीचं काहीच अस्तित्व नसताना त्याचं खूप मोठं अस्तित्व आहे असं मानून मी तणाव घेतला, असं आपल्याला जाणवू शकतं. ध्यानामुळं आपल्याला भान येतं. आणि जे तणाव आहेत आपल्या मनामध्ये, ज्यांच्यामुळं तणाव उत्पन्न झाले, तर अशा सगळ्या गोष्टीचा निचरा होण्यासाठी मदत होते. तिसरी गोष्ट, भयातून मुक्ती होते ध्यानामुळे. अनेक प्रकारच्या भीती आपण साठवून ठेवतो. म्हणजे अंधाराच्या भीतीपासून मृत्यूच्या भीतीपर्यंत अनेक प्रकारच्या भीती. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे पूर्ण होईल की नाही, ते पूर्ण कायम भयग्रस्त का? तर आपल्या स्वतःमध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांची जाणीव आपल्याला नसते. आणि मग भय आपल्या जीवनामध्ये वाढत 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 जातं. ध्यान ही गोष्ट अशी आहे की आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत त्या क्षमतांची जाणीव आपल्याला होते. आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे, याचं आकलन आपल्याला होतं आणि भयातून मुक्ती होते. आणि मग आत्मविश्वास निर्माण होतो. मी कोण आहे, माझ्याकडे कोणती कौशल्य आहेत, माझं मन काम कसं करतं, माझे विचार कसे काम करतात, माझ्याकडे कोणते स्किल्स आहेत, मी कोणत्या प्रकारे हे जमवू शकतो, या गोष्टींचा आत्मविश्वास आपल्याला ध्यान साधनेच्या माध्यमातून येतो. कारण आपली स्वतःची ओळख होते. ही ओळख बरेचदा नसते, म्हणून आत्मविश्वास म्हटले म्हणजे स्वतःवरती असणारा विश्वास हा ध्यानाचा एक अत्यंत महत्वाचा फायदा आहे. आणि मग सगळं जे पाहतो आपण, आंतरिक समाधान आतमध्ये बिघडलेलं आहे, मनामध्ये प्रोसेस आतली बिघडलेली आहे, आतलं मेकॅनिझम बिघडलेलं आहे. ते बिघडलेलं मेकॅनिझम कशामुळे ठीक होतं? तर या ध्यानामुळे आंतरिक समाधान प्राप्त होतं. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होते. तिकडे ताणतणावाच्या मुळे जीवनामध्ये दुःख येतं प्रचंड प्रमाणामध्ये, आणि ताणतणाव निघून जातो, भीती निघून जाते, आणि आपल्याला आंतरिक समाधान मिळतं आणि त्यामधून सुखाची प्राप्ती होते. मग जेव्हा भौतिक गरजा आपल्या पूर्ण होतात, ती अर्धी गोष्ट मगाशी मी म्हटलं, आणि जेव्हा आंतरिक गोष्टी पूर्ण होतात ती अर्धी गोष्ट, आणि मग जीवन आपलं परिपूर्ण होतं. म्हणजे बाह्य जग सुद्धा आपल्याला चांगलं दिसायला लागतं, आणि आंतरिक जग सुद्धा आपलं चांगलं होतं. आणि आतमधून जो व्यक्ती सुखी असतो, त्याला बाहेरची गोष्ट डिस्टर्ब करू शकत नाही, बाहेरच्या गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ताण उत्पन्न करू शकत नाहीत. म्हणून ध्यानामुळे हे होणारे फायदे आहेत. एकीकडे आपलं शारीरिक जीवन, शारीरिक अस्तित्व जे आहे, शारीरिक आरोग्य जे आहे, ते सुद्धा चांगलं होण्यासाठी ध्यान मदत करतं. दुसरीकडे आपलं मानसिक जीवन जे आहे, मानसिक अस्तित्व जे आहे, भावनिक अस्तित्व जे आहे, त्याचं सुद्धा आरोग्य चांगलं होण्याचं काम ध्यानाच्या माध्यमातून होतं. म्हणजे दुहेरी फायदा ध्यानाचा आहे. म्हणून ध्यानाकडे वळणं ही काळाची गरज बनलेली आहे. हे ध्यान आपण समजून घेतलं तर आपल्यालाच फायदा होणार नाहीये, तर ध्यान करणारा माणूस जितका लाभान्वित होतो,
तितकाच ध्यान करणाऱ्या माणसाच्या संपर्कात येणारे लोक लाभान्वित होतात. उदाहरणार्थ, एखादं पुष्प घ्या, सुगंधित पुष्प आहे. ते पुष्प ज्या ठिकाणी ते फुल जिथं उमलतं, ते फुल एकटं सुगंधित राहत नाही, तर त्या फुलाच्या परिसरामध्ये त्या फुलाचा सुगंध दरवळत राहतो. अशा प्रकारे ही ध्यानाची गोष्ट आहे. ध्यान करणारा माणूस स्वतः आनंदी, तणावमुक्त आणि समृद्ध होतो, आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या माणसाला सुद्धा तो शांती प्रदान करतो, तो आनंद प्रदान करतो, तो आत्मविश्वास प्रदान करतो. म्हणून विचार करा, जर आपण ध्यान साधनेमध्ये उतरलो, आपण ध्यान करायला लागलो, तर आपला व्यक्तिगत फायदाच आहे असं नाही, तर त्याचा सामाजिक फायदा सुद्धा आहे. जगामध्ये सगळ्या लोकांच्याकडे आपण पाहिलं तर ताणतणावानं भरलेले लोक आहेत, दुःखानं भरलेले लोक आहेत, निराशेनं भरलेले लोक आहेत. अशा निराशापूर्ण जगामध्ये जर आशेचा किरण घेऊन आपण गेलो, तर ते किती मोठं सामाजिक काम होणार आहे. याच्यासाठी सुद्धा ध्यानाकडे वळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आता काही वेळासाठी ध्यान साधनेचा सराव करणार आहे. ध्यान साधना कशी आहे हे समजून घेणार आहे. तर अमित सरांना अशी विनंती आहे की आपण जो 21 दिवसाचा ऑनलाईन कोर्स केलेला आहे, त्या कोर्स मधील जी एक ऑडिओ आहे प्रॅक्टिससाठीची, तर त्याचा आपण सराव करणार आहे. तर आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण जिथे बसलेले आहात तिथं थोड्या वेळासाठी आपण आता प्रत्यक्ष सराव करणार आहे. जे जमिनीवरती बसलेले आहेत, म्हणजे चटईवरती बसलेले असतील, बेडवरती बसलेले असतील, तर त्यांनी मांडी घालून बसायचं आहे. पाठ सरळ करायचे आहे आणि मान सरळ करायचे आहे. आणि जे लोक खुर्चीवरती बसलेले आहेत, त्या खुर्चीवरती बसलेल्या लोकांनी खुर्चीला पाठ न टेकवता आरामदायक स्थितीमध्ये बसायचा आहे. पाठ सरळ करायचे आहे, मान सरळ करायचे आहे आणि डोळे बंद करायचे आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण आरामदायक स्थितीमध्ये बसा, डोळे बंद करून घ्या आणि काही वेळासाठी आपण ध्यान साधना करणार आहे. सजगता ध्यानाचा सराव करूया. आनापानसती ध्यानाचा सराव करूया. शांत ठिकाणी आपली बैठक तयार करा. आरामदायक स्थितीमध्ये तिथे बसा आणि संकल्प करा की काही वेळासाठी मी शांतपणे या साधनेचा अवलंब करणार आहे. पाठ सरळ ठेवा, मान सरळ ठेवा आणि हळुवारपणे आपले डोळे मिटून घ्या. आनापानसती ध्यानाची पहिली पायरी. स्मृतीपूर्वक श्वासोच्छ्वास पाहायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यासमोर आणा. डोळे मिटलेले आहेत आणि संपूर्ण लक्ष चेहऱ्यासमोर. नाकाच्या दारासमोर लक्ष आणा. वरच्या ओठाच्या वरती लक्ष आणा. श्वास जिथून प्रवेश करतो, बाहेरची हवा शरीरामध्ये जिथून प्रवेश करते त्या ठिकाणी लक्ष द्या. उच्छ्वास बाहेर पडताना जिथून हवा बाहेर पडते तिथे लक्ष द्या. सहज स्वाभाविकपणे श्वास आत येत आहे, उच्छ्वास बाहेर जात आहे आणि आपण केवळ तटस्थपणे त्याकडे पाहायचं आहे. आता दुसऱ्या पायरीकडे आपण जाऊया. काही वेळासाठी दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वास म्हणजे संपूर्ण शरीर हवेनं भरून घ्या.
आणि आत घेतलेली हवा संपूर्णपणे बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वासाने शरीराला ऊर्जा मिळते. दीर्घ उच्छ्वासाने शरीर शिथिल आणि रिलॅक्स होत आहे याचा अनुभव करा. दीर्घ श्वास घेत रहा, दीर्घ उच्छ्वास सोडत रहा. आता दीर्घ श्वास घ्यायचा थांबवा. श्वास त्याच्या मूळ गतीमध्ये येऊ दे. दीर्घ श्वास घेऊ नका, दीर्घ उच्छ्वास सोडू नका. सहज स्वाभाविक जो श्वासोच्छ्वास आहे तो सुरू राहू द्या. सजगता ध्यानाची तिसरी पायरी. सहज स्वाभाविक श्वास आहे त्याचं निरीक्षण करा. श्वास आत येत आहे तर येत आहे असं जाणा. उच्छ्वास बाहेर पडत आहे तर पडत आहे असं जाणा. शांतपणे हे निरीक्षण करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा आणि स्मृतीपूर्वक उच्छ्वास पहा. आपल्या मनाला भटकू देऊ नका. मन जर भटकलं तर त्या भटकलेल्या मनाला पुन्हा श्वासाकडे घेऊन या. शरीराला आळस येऊ देऊ नका. सरळ बसा. पाठ सरळ आहे, मान सरळ आहे याची वेळोवेळी खात्री करत चला. आता चौथ्या पायरीमध्ये प्रवेश करूया. सजगता ध्यानाची चौथी पायरी. श्वास घेत असताना आणि उच्छ्वास बाहेर सोडत असताना संपूर्ण शरीराची जाणीव ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत श्वास घ्या. संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत उच्छ्वास सोडा. शरीराच्या जागृतीसह आपण श्वास घेत आहोत आणि उच्छ्वास बाहेर सोडत आहोत. या प्रकारे या पायरीकडे लक्ष द्या. सजगता ध्यानाची पाचवी पायरी. श्वास आत आला, उच्छ्वास बाहेर गेला. संपूर्ण शरीराची आता आपल्याला जाणीव आहे. आता शरीर शांत करत श्वास घ्या. शरीर शांत करत उच्छ्वास सोडा.
या 5व्या पायरीमध्ये श्वासोच्छवासासोबत शरीर शिथिल करा, रिलॅक्स करा. शरीरातल्या कुठल्याही भागावरती ताणतणाव नाही याचा अनुभव करीत श्वास घ्या, याचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. शरीरातील एक एक अवयव रिलॅक्स आहे, तणावमुक्त आहे याचा अनुभव करा. हा अनुभव करीत श्वास घ्या, हा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. मनाला भटकू देऊ नका. प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवा, प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव ठेवा. सजगता ध्यानाची 6वी पायरी. श्वासोच्छवासाचं निरीक्षण करीत असतानाच मनामध्ये उत्पन्न होणारे विचार जर पुढे आले, मनामध्ये काही भावना उत्पन्न झाल्या, तर त्या विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत श्वास घ्या. विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत उच्छ्वास सोडा. या पायरीमध्ये श्वासासोबत शरीराची जाणीव आहे आणि त्यासोबत मनामध्ये काय उत्पन्न होत आहे, कोणते विचार आहेत, कोणत्या भावना आहेत याकडे सुद्धा लक्ष द्या. पण संपूर्ण लक्ष श्वासाकडे. विचार उत्पन्न होऊ देत, ते उत्पन्न होतील, निघून जातील. भावना उत्पन्न होऊ द्या, उत्पन्न होतील, निघून जातील. आपण मात्र संपूर्ण लक्ष श्वासाकडे द्या आणि त्यासोबतच विचार कोणते उत्पन्न होत आहेत याकडेही लक्ष असू द्या. भावना कोणत्या निर्माण होत आहेत याकडेही लक्ष असू द्या. शांतपणे निरीक्षण करा, जागृतीपूर्वक निरीक्षण करा. पाठ सरळ ठेवा, मान सरळ ठेवा, विचलित होऊ नका. एकाग्रतेने हा सराव करा. सजगता ध्यानाची 7वी पायरी. या पायरीमध्ये अनुभव करा आपला श्वास शांत झालेला आहे, शरीर शिथिल झालेला आहे आणि आपल्या मनात उत्पन्न होणारे विचार, आपल्या मनातील भावना हे सुद्धा शांत शांत होत आहेत. शरीर, विचार, भावना शांत शांत होत आहेत आणि आपल्याला सजगतेचा अनुभव येत आहे, स्थिरतेचा अनुभव येत आहे, शांतीचा अनुभव येत आहे. तो अनुभव, त्या अनुभवाचं आकलन करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा, तो शांत झालेला आहे. स्मृतीपूर्वक शरीर पहा, ते शांत झालेलं आहे. विचार आणि भावनाही शांत झालेल्या आहेत याचा अनुभव करा.
मनाला विचलित होऊ देऊ नका. मनाच्या शांतीचा अनुभव करा. सजगता ध्यानाची 8वी आणि शेवटची पायरी, एकाग्रता आणि प्रसन्नतापूर्वक श्वास पहा, उच्छ्वास पहा. आपलं मन आता एकाग्र झालेलं आहे. संपूर्ण लक्ष वरच्या ओठाच्या वरती आणि दोन्ही नाकपुड्यांच्या दारावरती. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला जाणवत आहे. बाहेर पडणारा प्रत्येक उच्छ्वास आपल्याला जाणवत आहे. आपलं शरीर शांत आहे आणि आपलं मन प्रसन्न आहे. या प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या. प्रसन्नतेचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. एकही श्वास आपल्याला माहित नव्हता आता आत येत नाही. प्रत्येक श्वासाची जाणीव आहे. एकही उच्छ्वास आपल्याला माहित नव्हता बाहेर जात नाही. प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव आहे. आणि त्याच वेळेला विचार शांत झालेले आहेत, भावना शांत झालेल्या आहेत आणि आपल्या मनामध्ये एक प्रसन्नता उत्पन्न झालेली आहे. आपण एकाग्र आहोत. त्या एकाग्रतेचा आणि प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या, उच्छ्वास सोडा. आता हळुवारपणे आपण पूर्वस्थितीत येऊया. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा आणि हळुवारपणे आपले डोळे उघडा. अलगदपणे आपले डोळे उघडा आणि प्रसन्न मनाने डोळे उघडून सुद्धा शरीर आणि श्वासाचं निरीक्षण करा. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ओके, अमित सर. हो. हा सर. सर्वप्रथम आपले आजचे आपल्या या कार्यशाळेचे जे मार्गदर्शक आहेत ते अमित मेधावी सर यांचं मनपूर्वक आभार. कारण गेली 1 तास सरांनी अतिशय सुंदर अशा शब्दांच्या मध्ये, ओघवत्या शब्दांच्या मध्ये, सहज सोप्या शब्दांच्या मध्ये ध्यान किती महत्वाचं आहे, कोणकोणती कारणं, कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या कारणास्तव आपण ध्यानाकडे वळलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ध्यान हे केवळ विशिष्ट रोगापासून मुक्तीचा मार्ग नाहीये, किंवा ध्यान हे फक्त विशिष्ट प्रकारचे आजार आहेत, त्रास आहे, मानसिक, शारीरिक, भावनिक त्रास आहे म्हणूनच त्याच्याकडे बघायचे असंही नाहीये. तर मूलतःच आपण स्वतःला, स्वतःच्या मनाला अधिक सक्षम बनवून स्वतःचा अंतर्गत शोध घेणं, याच्यासाठी ध्यान किती गरजेचं आहे हे सरांनी त्यांच्या ओघवत्या अशा शब्दांच्या मधून, ओघवत्या अशा त्यांच्या व्याख्यानामधून, मार्गदर्शनामधून त्यांनी सांगितलं. त्याबद्दल सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार. मित्र हो, आत्ताच आपण 10 ते 15 मिनिटं, साधारणतः 12 ते 15 मिनिटं आपण एक ध्यान केलं. आपण ध्यानाचा सराव केला आणि वास्तविकता तो जो आपण सराव केला, तो सराव करत असताना त्यामध्ये जे गायडेड मेडिटेशन होतं, म्हणजे ज्या सूचना दिलेल्या होत्या, त्या ऍक्च्युली आमचं रेकॉर्डेड व्हिडिओ होता. म्हणजे तो व्हिडिओ प्ले केला गेला होता आणि त्याच्या आधारावरती आपण सर्वांनी ते ध्यान केलं. आता हे कसं काय, तर आचार्य अमित मेधावी सर यांच्या अनेक वर्षांच्या ध्यान साधनेच्या अनुभवाच्या आधारावरती अवेकन माइंड्स आणि एक्सेल कडून
आपण 21 दिवसांची ध्यान कार्यशाळा रेकॉर्डिंग व्हिडिओ स्वरूपामध्ये डिझाईन केली आहे. म्हणजे ज्या प्रकारे आज तुम्ही या 1 तासामध्ये ध्यानाचं महत्व, ते किती गरजेचं आहे, ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आणि ऍक्च्युली ते कसा सराव करू शकतो, हे जसं आपण गेल्या तासभरामध्ये बघितलं, समजून घेतलं, यासाठी किंवा याचा अतिशय सखोल अभ्यास व्हावा, याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप अभ्यास व्हावा आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ध्यान सराव करावा, यासाठी आपण 21 दिवसांची रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स अशी ध्यानाची कार्यशाळा डिझाईन केली आहे. जसे की आपण आता इथं स्क्रीनवरती पाहू शकता. अमित सर, माझी स्क्रीन दिसते का? हो सर. हा. तर आपण अवेकन माइंड्स आणि एक्सेल ट्रेनिंगच्या संयुक्तानं 21 दिवसीय ही ध्यान कार्यशाळा रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये डिझाईन केली आहे. आता या ध्यान कार्यशाळेमध्ये नेमकं काय आहे, आपल्याला या 21 दिवसांच्या व्हिडिओ कोर्समध्ये नेमकं काय काय शिकायला मिळणार आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही 21 दिवसांची कार्यशाळा आहे, म्हणून त्यासाठी 21 वेगवेगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओज आपण शूट केले. यामध्ये 21 दिवसांच्या व्हिडिओ सोबतच 5 गायडेड मेडिटेशन्स आहेत. म्हणजेच तुम्ही जसजसं या कोर्समध्ये पुढे जाता, तसतसं तुम्हाला तुमचा ध्यानाचा सराव अधिक चांगल्या पद्धतीने करता यावा आणि तो प्रॅक्टिकली आपण करत असतो. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये ती कॉन्सेप्ट एक्सप्लेन केले, ती गोष्ट आपल्याला समजावून सांगितले आणि त्या व्हिडिओच्या शेवटी आपण सराव देखील घेतलेला आहे, काही प्रॅक्टिकल्स घेतलेले आहेत. जसं आत्ता आपण ध्यान केलं, त्याच प्रकारे ध्यानाचा सराव देखील तिथे ऍक्च्युअल व्हिडिओज मध्ये करून घेतला आहे आपल्याला. आणि त्यासाठीच आपल्याला 5 गायडेड मेडिटेशन्स देखील दिलेले आहेत. त्यापैकीच एक गायडेड मेडिटेशन आपण आत्ताच प्ले केलं होतं, की ज्याच्या आधारे आपण आज 12 ते 15 मिनिटांचं ध्यानाचा सराव केला, सजग त्या ध्यानाचा सराव केला. तर त्याच गायडेड मेडिटेशन पैकी एक व्हिडिओ आपण प्ले केला होता. या कोर्सला रजिस्ट्रेशन केलात की हा संपूर्ण कोर्स तुम्हाला लाईफ टाईम साठी राहतो. म्हणजेच हा कोर्स तुम्ही कितीही वेळा रिपीट करू शकता. कारण एखादी गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे सखोल पद्धतीने समजून घ्यायची असेल आणि शिकायची असेल, तर त्याची पुनरावृत्ती होणं, पुन्हा पुन्हा शिकणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आम्ही हा कोर्स लाईफ टाईम साठी, रिपिटेशन साठी देत आहोत. या कोर्ससाठी स्वतंत्र असं मोबाईल ऍप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार हा कोर्स करता यावा, यासाठी आपलं स्वतंत्र असं ऍप आहे प्ले स्टोअरला, की ज्या ऍपमध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल होतो आणि तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य आहे, काही लोकांना सकाळी शक्य असतं, काही लोकांना दुपारच्या वेळेमध्ये, काही लोकांना सायंकाळी किंवा काही लोकांना अगदी रात्री झोपण्या अगोदर वेळ असतो, त्यावेळी तो सराव करू शकता. थोडक्यात काय बरं, की तुम्हाला तुमच्या वेळेनुसार सराव करता यावा आणि तुम्ही ही ध्यान साधना अधिक चांगल्या प्रकारे तुमच्या जीवनामध्ये आणावी, यासाठी हा मोबाईलचा ऍप तुम्हाला अवेलेबल करून दिलाय, की ज्या ऍपमध्ये तुम्ही हा कोर्स डे बाय डे करू शकता. हा कोर्स मोबाईल सोबतच तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर देखील करू शकता. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती ते बघायचं असेल, तर तुम्ही काय बरं, की लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर देखील बघू शकता. 24/7 म्हणजे कधीही कुठेही तुम्हाला शिकता येतं. अनलिमिटेड रिपिटेशन आहे. प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये जी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली, अगोदर काय शिकवलं होतं, अगोदर काय सराव केला होता, त्याची थोडक्यात रिव्हिजन आहे. त्या दिवशी नेमकं आपण काय शिकणार ते तुम्हाला शिकवलंय आणि व्हिडिओच्या शेवटी सराव, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल देखील आहे. अशा प्रकारचा हा 21 दिवसांचा 21 गायडेड, हॅलो, अशा प्रकारचा हा 21 दिवसांचा 5 गायडेड मेडिटेशन्स असलेला हा व्हिडिओ कोर्स आहे. आता या कोर्सचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, जेव्हा तुम्ही या कोर्सला रजिस्ट्रेशन करता, तेव्हा हा कोर्स तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असतोच, लाईफ टाईम अवेलेबल असतोच आणि त्यामुळे तुम्ही एकाच रजिस्ट्रेशन करून घरातील सर्वांच्यासाठी हा ध्यानाचा, हा ध्यान साधनेचा, मेडिटेशनचा कोर्स अवेलेबल करून देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि घरातील सर्वांच्यासाठी ही अमूल्य अशी सर्वांग सुंदर ध्यान साधना तुमच्यासाठी अवेलेबल होते.
म्हणजे यासाठी तुम्हाला प्रत्येकाचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही किंवा प्रत्येकाला वेगवेगळं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे शिकावं लागणार नाही. त्याच मोबाईलवरती, त्याच लॅपटॉपवरती तुम्ही घरच्या घरी तुमच्या वेळेनुसार सगळं शिकू शकता. आता मग हा 21 दिवसांचा जो व्हिडिओ कोर्स आहे की जो लाईफ टाईम साठी आपल्याला मिळतो आहे, 21 व्हिडिओज आहेत, 5 गायडेड मेडिटेशन्स आहेत आणि इतर अनेक गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या गेल्या आहेत लाईफ टाईम साठी. साधारणतः याची जी कोर्स फीज आहे, जी व्हॅल्यू आहे, खरं तर ही ध्यान साधना किंवा हा आपण जो ध्यानाची कार्यशाळा जी डिझाईन केली किंवा या प्रकारच्या ज्या कार्यशाळा घेतल्या जातात, आपण बाहेर बघतो की याची अमाप फी असते, प्रचंड फीज असते. काही लोक 5,000, 8,000, 10,000, अगदी 20-25 हजार रुपयांपर्यंतची याची फीज असते. पण ही ध्यान साधना आणि हे मेडिटेशन आपल्या सर्वांच्या मध्ये एक नव संजीवनी, एक नव चेतना, एक नवीन ऊर्जा घेऊन यावी. आपल्या सर्वांना, प्रत्येकाला अधिकार आहे की आपण आनंदानं, सुखानं, समाधानानं आपलं दररोजचं दैनंदिन जीवन जगावं. आपल्या भावभावना, आपले विचार याच्यामध्ये खूप चांगली स्पष्टता यावी, त्याच्यावरती चांगलं व्यवस्थापन आपल्याला करता येईल. यासाठी आपण केवळ आणि केवळ नाममात्र अशी फीज या कोर्ससाठी ठेवलेली आहे. म्हणजे कोर्सची ऍक्च्युअल फी जरी 5,000 रुपये असली तरी आपण हा संपूर्ण व्हिडिओ कोर्स लाईफ टाईम साठी केवळ आणि केवळ 499 रुपये मध्ये आपल्या सर्वांच्यासाठी देत आहोत. म्हणजेच केवळ 499 रुपये मध्ये संपूर्ण व्हिडिओ कोर्स लाईफ टाईम साठी आपल्याला घेता येतो. तर मग असा हा व्हिडिओ कोर्स आहे की ज्या माध्यमातून तुम्ही तुमची ध्यान साधना, तुमचं ध्यान मेडिटेशन याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास करू शकता, प्रगती करू शकता आणि ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप चांगला लाभ होतो. तुमच्या भावभावनांवरती चांगलं व्यवस्थापन करता येईल. ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावरती चांगलं व्यवस्थापन करता येईल. आपल्या विचारांच्या मध्ये अधिक चांगली स्पष्टता आणता येईल. एकंदरीत आपली मानसिक, भावनिक, शारीरिक ऊर्जा आपली अधिक चांगली विकसित करू शकतो. याचा आपल्या जीवनाच्या सर्वांग क्षेत्रामध्ये, सर्वच गोष्टींवरती चांगला सकारात्मक प्रभाव पडतो. आणि म्हणून ध्यान हे किती महत्वाचं आहे हे तुमच्यासारख्या सुजाण माणसांना, सुजाण व्यक्तींना, सुजाण लोकांना अधिक सांगणं खरंच काही गरज नाहीये. कारण आपण सर्वजण जाणतो की ध्यान म्हणजे सर्वांग सुंदर जीवन जगण्याची एक कला आहे. आणि ती कला आपण सर्वांनी विकसित करावी, ती कला आपल्या सर्वांना यावी. त्या ध्यान साधनेतून आपण सर्वांचं, स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिजनांचं, आपल्या जवळ लोकांचं आणि आपल्या सर्वांचं आयुष्य आनंदानं, सुखानं, समाधानानं जगता यावं, यासाठी हा व्हिडिओ कोर्स आपल्यासाठी आपण घेऊन आलो. मग आता या व्हिडिओ कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं झालं, ऍडमिशन करायचं झालं तर कसं करता येईल? जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपलं स्वतंत्र ऍप आहे, त्या ऍपमध्ये तुम्हाला हा कोर्स रजिस्ट्रेशन करता येतो. आता यासाठी मी आपल्याला चॅटबॉक्समध्ये काही लिंक्स पाठवतोय. कृपया त्या लिंक्स, सर्व लिंक्स तुम्ही कॉपीज करून ठेवा, तुमच्या व्हॉट्सअपला कॉपी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय बरं की सेशन नंतर ह्या लिंक्स वरून कोर्सला रजिस्ट्रेशन करता येईल. आता या कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर दोन पद्धतीनं करता येतं. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिंक वरती जाऊन लगेचच तुम्ही पेमेंट करू शकता, कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता आणि कोर्स लगेच ऍक्टिव्हेट होतो, तुम्ही लगेच शिकायला सुरू करू शकता. म्हणजे एक पद्धत आहे, आता जी तुम्हाला चॅट मध्ये लिंक दिली त्या लिंक वरून तुम्ही लगेच रजिस्ट्रेशन करू शकता. दुसरा एक पर्याय आहे ते म्हणजे आपलं जो कोर्स करण्यासाठी जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा आणि तिथून तुम्ही कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंक वरून डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता किंवा जो आपल्याला कोर्स ज्या ऍप मध्ये करायचा आहे ते ऍप पहिला डाउनलोड करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर ऍड करा, म्हणजे लॉग इन करता येईल आणि तिथून तुम्ही डायरेक्ट कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता तुमच्या फोन पे, गुगल पे या प्लॅटफॉर्म्स वरून पेमेंट करून. किंवा जर का तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी जाणवत असेल, थोडासा अडचण येत असेल रजिस्ट्रेशन करायला किंवा आत्ता लगेच रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल, तर तुम्ही आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला गाईड करू, मार्गदर्शन करू की तुम्ही या कोर्सला कसं रजिस्ट्रेशन करू शकता.
म्हणजे बघा, एक तर मी 3 लिंक दिलेत. पहिल्या लिंकवर तुम्ही जाऊन डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता. दुसऱ्या लिंकवरून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता, लॉग इन करायचं आणि तिथून तुम्ही कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता. नसेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला पर्सनली व्यक्तिशः गाईड करू की तुम्ही कशा प्रकारे कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं. सोबत अजूनही त्याबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असतील आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर मी चॅटबॉक्समध्ये आमचे काही कॉन्टॅक्ट नंबर्स देईन की जेणेकरून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकाल. आता चॅटबॉक्समध्ये हे सगळे मेसेजेस आहेत. शक्य असेल तर तुम्ही ते सेव्ह करून ठेवा, तुमच्या व्हॉट्सअपला फॉरवर्ड करून ठेवा. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं सहज सोपं बनेल. आता यासंबंधी आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जर कोणाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आजच्या ध्यान कार्यशाळेच्या अनुषंगानं जे प्रॅक्टिस झाली, सराव घेतला त्या अनुषंगानं, किंवा कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्या अनुषंगानं सर. आपल्याला काही करायचं असेल तर आपण विचारू शकता, प्लीज. हा सर, मला एक विचारायचं होतं. हॅलो. हा मॅडम, बोला ना. आता सरांचा जो व्हिडिओ होता का ते लाईव्ह होतं? ऍक्च्युली तो निदान. व्हिडिओ होता मॅडम. आपण जो सरावासाठी जे 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन आता केलं, तो हा. ऍक्च्युली आपला जो कोर्स आहे 21 दिवसांचा, त्यातलाच एक व्हिडिओ आम्ही प्ले केला होता, जेणेकरून तुम्हाला ही डायरेक्ट आयडिया यावी की खरंच तो कोर्स कशा प्रकारे डिझाईन केला आहे. हा, म्हणजे परत हा आपण पाहिजे तेव्हा हे करू शकतो, ऐकू अगदी शकतो. बरोबर. तुम्हाला जेव्हा जेव्हा ते प्रॅक्टिस करायचे आहे तेव्हा तेव्हा तुम्ही ते प्ले करू शकता. त्यासाठीच आम्ही तुम्हाला स्वतंत्र ऍप अवेलेबल करून दिले. त्या ऍपमध्ये नाही. 21 दिवसांचे 21 व्हिडिओज आणि सोबत 5 मेडिटेशन्स, एक्स्ट्रा मेडिटेशन्स, गायडेड मेडिटेशन्स दिले. ते तुम्ही कितीही वेळा केव्हाही प्ले करू शकता. ओके, थँक्यू सर. येस मॅम. मॅम, शक्य असेल तर प्लीज ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी अधिक हेल्प करता येईल. हा, आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? सिद्धार्थ कल्याण मित्र, थँक्यू सो मच फॉर डाउनलोडिंग द ॲप. तुम्ही ॲप डाउनलोड केले, गुड. आपल्याला अधिक काही जाणून घ्यायचं असेल, काही प्रश्न असतील त्या कार्यशाळेसंबंधी, किंवा आपला जो व्हिडिओ कोर्स आहे की जो लाईफ टाईमसाठी असणार आहे आणि त्याची नाममात्र फीज म्हणजे 499 रुपये आहे. अ, सर Registration- सर माझा एक प्रश्न आहे हो की सर. म्हणजे लाईव्ह पण असेल का असं काही मार्गदर्शन? म्हणजे हा, व्हिडिओ आता तर कसं आहे आहे सर, पण. आपला हा टोटल कोर्स तर व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. पण आपण अशी योजना करतोय की किमान महिन्यातून एक सेशन लाईव्ह घेता येईल, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील, ध्यानामध्ये काही अडचणी तुम्हाला येत असतील. ऍक्च्युली त्या कोर्समध्ये सगळं आपण एक्सप्लेन केलेच. त्या कोर्स व्हिडिओ कोर्समध्ये सगळं आपण कव्हर केलेलंच आहे. शिवाय अजूनही काही तुम्हाला काही त्याच्या अनुषंगाने एक्स्ट्रा गायडन्स हवा असेल तर आपण महिन्यातून किमान एकदा एक झूम वरती लाईव्ह सेशन घेतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा सपोर्ट राहील. भीमराव सर, डिड यू हो गेट इट? आपल्या लक्षात हो आलं? हो हो, येस सर, येस. येस सर, प्लीज. शक्य असेल तर मला सर, व्हॉट्सअप. हा प्लीज. व्हॉट्सअपला आपण तो ॲप घेतल्यानंतर जेव्हा लॉग इन करतोय हा. तेव्हा व्हॉट्सअप येतंय तिथं लॉग इन वाया व्हॉट्सअप. हा, आता कसं आहे, तिथे दोन मग तिथं ऑप्शन आहेत लॉग इन करायला. अगदी बरोबर आहे. पहिला ऑप्शन आहे तुम्ही व्हॉट्सअप थ्रू लॉग इन करू शकता. म्हणजे त्यावरती क्लिक केलात की तुम्हाला व्हॉट्सअपला एक कोड येतो, सिक्युरिटी कोड, जेणेकरून तुम्ही सिक्युअरली लॉग इन करता. किंवा डायरेक्ट लॉग इन करण्यासाठी त्याच्या खाली एक ऑप्शन आहे, यूज अनादर मेथड म्हणून. त्यावरती क्लिक बर. केलात की तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकता. ओके ओके, चालेल येस, चालेल, आपण थँक्यू. दोन्ही सिस्टम अवेलेबल केलेत, जेणेकरून लोकांना ते सोयीस्कर व्हावं. एक तर ते व्हॉट्सअप थ्रू ऑटोमॅटिकली लॉग इन करता यावं, किंवा मॅन्युअली मोबाईल नंबर आणि नाव टाकून लॉग इन करता यावं. ओके ओके, Yes, चालेल. sir. आणखीन कुणाला काही विचारायचंय का? ओके. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया रजिस्ट्रेशनसाठी जी लिंक दिली आहे ती सेव्ह करून ठेवा. ऍप डाउनलोडसाठी जी लिंक दिली ती देखील लिंक सेव्ह करून ठेवा.
कोर्सला रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा ध्यानासंबंधी, म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही कोर्सला रजिस्ट्रेशन आजच करायला हवं. इन फ्युचरही तुम्ही कधी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अधिकचा गायडन्स करता यावा, सपोर्ट करता यावा, ध्यानासंबंधी अधिकची माहिती तुम्हाला देता यावी, यासाठी आमचा तो मेडिटेशन ध्यान हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करा. त्यासाठीची लिंक पण मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला पर्सनली आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काही कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेत, ते देखील तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क करू शकता. शिवाय आणखीन एक नम्र विनंती आपल्याला, शक्य असेल तर प्लीज ती व्हॉट्सअपची लिंक तुमच्या इतर कॉन्टॅक्ट्सना शेअर करा, जेणेकरून इतर लोकांना या ध्यान साधनेचा अधिकाधिक लाभ घेता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती राहील की ही सर्वांग सुंदर अशी ध्यान साधना, हे एक अमूल्य असं काम आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवावं, यासाठी कृपया या कोर्स बद्दलची जी माहिती आहे, जे कोर्सची लिंक आहे, ऍपची लिंक आहे किंवा आपल्या ग्रुपची लिंक आहे, ती कृपया जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना, तुमचे काही ग्रुप्स असतील किंवा तुमचे काही पर्सनल कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्यापर्यंत हा कोर्स पोहोचवता आला तर नक्की प्रयत्न करा. आपल्या सर्वांचं हे अनमोल सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. सर, एक मिनिट. येस मॅम, प्लीज. खूप छान उपक्रम आहे आपला हा, आणि ही अशी थँक्यू मॅम. सुंदर आणि आवश्यक कार्यशाळा आपण आमच्यासाठी उपलब्ध करून दिलीत, यासाठी आपलं अभिनंदन पण आणि मनापासून आभार. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचं असं सहकार्य, आपुलकी आणि ॲप्रिसिएशन एक्सेल ट्रेनिंग्स, एक्सेल, अवेकन माइंड्स आणि आमच्या ध्यानाचे प्रशिक्षक अमित मेधावी सर, आमच्या सर्वांना ही एक नवी ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, उत्साह आहे की जेणेकरून तुम्ही आम्हाला अशा प्रकारे ॲप्रिसिएट करता. सिद्धार्थ सर, धन्यवाद. तुम्ही कोर्सला रजिस्ट्रेशन केले, मला आत्ताच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सिद्धार्थ सर, तुम्ही आहेत का आता सेशनमध्ये? सरांनी ऍप पण डाउनलोड केलं आणि सरांनी लगेच कोर्सला रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे. थँक्यू सो मच सर. ओके, मला वाटतं आपण आज इथं थांबलेलं अधिक योग्य होईल. पुन्हा एकदा आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ध्यान कार्यशाळेसाठी वेळ दिलात, जॉईन झालात आणि संपूर्ण कार्यशाळा अटेंड केलीत, याबद्दल अवेकन माइंड्स आणि एक्सेल कडून, तसेच आपल्या ध्यान प्रशिक्षक अमित मेधावी सर, आमच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू लवकरच अशाच विशेष अशा ध्यानाच्या कार्यशाळेमध्ये. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की शक्य असेल तितक्या लोकांच्या पर्यंत हा आपला ध्यानाचा सुंदर असा कोर्स लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. विविध लिंक्स आहेत, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांना अधिकाधिक याचा लाभ होईल. जॉईन झाल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.